बऱ्याचदा जेव्हा आपण वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, हां. तेव्हा तिथे 100% अचूकतेची अपेक्षा असते. हो, अगदी. तिथे काही अंदाज चालत नाहीत. बरोबर. अगदी एखाद्या इंजिनिअरिंगच्या ब्ल्यूप्रिंटसारखं असतं ते. म्हणजे समजा एखाद्याच्या हाडाला मार लागला, तर आपण काय करतो? आपण सरळ एक्स-रे काढतो. हो, आणि त्या काळ्या फिल्मवरती पांढरी रेष अगदी स्पष्ट दिसते. मग डॉक्टर तिथे बोट ठेवून ठामपणे सांगतात की इथे फ्रॅक्चर आहे. म्हणजे सगळं कसं ब्लॅक अँड व्हाईट असतं तिथे. अगदी तसंच. तिथे सगळं काही अत्यंत स्पष्ट असतं. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं, मधला कोणताही मार्ग नसतो. पण मानवी मनाचं तसं नसतं नाही का? खरंय. आणि त्यातल्या त्यात वाढत्या वयाचा म्हणजे किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा विचार केला ना, तर ही स्पष्टता अचानक कुठेतरी हरवून जाते. हो, तिथे कोणतीही एक्स-रे मशीन काम करत नाही. मुलांच्या मनात नेमका कोणता गोंधळ सुरू आहे हे दाखवणारा कोणताही स्कॅनच उपलब्ध नाहीये. नक्कीच. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय नेमक्या याच गोंधळाच्या आणि निर्णयांच्या वयावर आधारित आहे. खूपच रंजक विषय आहे हा. हो ना. आज आपण जे मोर्स लिखित अ टीनेजर्स प्रेयर म्हणजे एका किशोरवयीन मुलाची प्रार्थना या कवितेचं सखोल विश्लेषण करणार आहोत. आणि ही कविता समजायला जेवढी सोपी वाटते तेवढीच ती खोल अर्थ दडवलेली आहे. अगदी बरोबर. आणि हो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला सुरुवातीला सांगायची आहे. हां, सांगा ना. या कवितेतील प्रत्येक कठीण शब्द, संकल्पना आणि लपलेला अर्थ विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजावा यासाठी आपण ज्या उत्कृष्ट शैक्षणिक साहित्याचा आधार घेत आहोत ना, हो. त्याचं इंग्रजीत संकलन व निर्मिती प्रसाद सुरेश वैद्य, विवेकानंद विद्यालय, चोपडा, जिल्हा जळगाव यांनी केली आहे. अरे वा, हे खूपच कौतुकास्पद काम आहे. होय. त्यांच्या या अभ्यासपूर्ण संकलनामुळेच आज आपण या कवितेच्या अगदी मुळापर्यंत पोहोचू शकणार आहोत. तर चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. किशोरवयीन वय हे जीवनातील असं वळण असतं जिथे अचानक मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि तिथेच मोठी गडबड उडते, नाही का? अगदी बरोबर. कसं आहे, किशोरवयीन वय किंवा ज्याला आपण टीनेज म्हणतो ना, हा मानवी आयुष्यातील अत्यंत नाजूक टप्पा आहे. हा बालपण आणि प्रौढावस्था यांच्यामधला एक पूल आहे. या वयात शरीरात आणि मनात अतिशय वेगाने बदल होत असतात. म्हणजे कालपर्यंत ज्या मुलाचे सगळे निर्णय पालक घेत होते, हो, अगदी. कोणते कपडे घालायचे इथपासून ते कोणता क्लास लावायचा इथपर्यंत सगळे निर्णय पालक घेत असतात. पण अचानक एक वेळ अशी येते जिथे समाजाची, पालकांची आणि स्वतःची ही अपेक्षा असते की आता तू तुझे निर्णय स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे. बापरे, हे खूप मोठं ओझं आहे एका लहान मुलासाठी. नक्कीच. स्वतःला सिद्ध करण्याची आणि स्वतःचे रस्ते निवडण्याची ही धडपड सुरू असते. म्हणूनच ही कविता थेट वाचायला घेण्यापूर्वी या वयातील मुलांची मानसिकता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच या पाठाच्या सुरुवातीलाच वॉर्मिंग अप गटामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर एक अतिशय रंजक चर्चा दिली आहे. त्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे जेव्हा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपण काय करतो, तिथे काही पर्याय दिले आहेत. जसं की पालकांचा किंवा मोठ्यांचा सल्ला घेणं, मित्रांना विचारणं, मार्गदर्शनासाठी देवाकडे प्रार्थना करणं किंवा शांतपणे एकांतात विचार करणं. आणि कधीकधी अगदी नाणेफेक किंवा टॉस करणं सुद्धा. होतेच. मला नेहमी वाटतं की किशोरवयीन वयात निर्णय घेणं म्हणजे GPS शिवाय एखाद्या अनोळखी चौकात उभं राहण्यासारखं आहे. अगदी अचूक उदाहरण. जिथून अनेक रस्ते फुटतात, पण कोणता रस्ता कुठे जातो हेच माहीत नसतं. आणि नाणेफेक करणं म्हणजे एक प्रकारे निर्णयाचं ओझं स्वतःच्या खांद्यावरून नशिबावर ढकलून देण्यासारखं आहे. बरोबर. नाणेफेक करण्यामागे हेच मानसशास्त्र असतं. जेव्हा निर्णय घेण्याची जबाबदारी खूप जड वाटते ना, तेव्हा माणूस असा विचार करतो की नशिबानेच हे ठरवावं. पण कवितेतील किशोरवयीन मुलगा नाणेफेक करत नाहीये, होय ना? नाही, तो मदतीसाठी थेट देवाकडे प्रार्थना करत आहे. आणि इथेच इंग्रजी साहित्यातील एका अत्यंत प्रभावी भाषिक अलंकाराचा म्हणजेच ॲपॉस्ट्रॉफीचा प्रवेश होतो. ॲपॉस्ट्रॉफी? मी हा शब्द बऱ्याचदा ऐकलाय, पण कवितेत याचा वापर नेमका का केला जातो? कसं आहे, जेव्हा एखादा कवी किंवा लेखक एखाद्या अशा व्यक्तीशी थेट बोलतो जी तिथे प्रत्यक्ष हजर नाही, अच्छा, किंवा एखाद्या अमूर्त कल्पनेशी आणि निर्जीव वस्तूंशी संवाद साधतो, तेव्हा तिथे ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार असतो. म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूशी बोलायचं? हो. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर जेव्हा आपली गाडी अचानक भर रस्त्यात बंद पडते तेव्हा आपण स्टिअरिंगवर हात मारून म्हणतो ना, अरे आत्ताच का बंद पडलीस तू? हो, मी असं खूप वेळा केलंय. बरोबर ना? आपण एका निर्जीव वस्तूशी बोलत असतो तिथे.
साहित्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण लहानपणापासून ऐकत आलेली ती ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ही कविता. अरे छा, हो, तिथे एक लहान मूल आकाशातील ताऱ्याशी थेट बोलत असतं. अगदी तसंच. या कवितेत तो किशोरवयीन मुलगा थेट देवाशी बोलत आहे. देव ही एक अदृश्य शक्ती आहे, पण त्या मुलासाठी तो एक असा मार्गदर्शक आहे जो कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय त्याचं ऐकून घेईल. म्हणजे त्याला कोणीतरी ऐकणारं हवंय. हो, त्याला त्याच्या मनातील गोंधळ व्यक्त करण्यासाठी एका अल्टिमेट गाईडची गरज आहे आणि म्हणूनच तो अपॉस्ट्रफीचा वापर करतो. हे खूपच स्पष्ट करणारं उदाहरण आहे. आता जेव्हा आपल्याला हे समजलं आहे की हा मुलगा देवाला हाक मारतोय, तर तो नेमकी कशासाठी प्रार्थना करत आहे? चला आपण कवितेच्या ओळींकडे वळूया. हो, कवितेच्या पहिल्या 2 कडव्यांमध्ये कवी म्हणतो, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. म्हणजे प्रत्येक नवीन दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येतो आणि त्या दिवसाचे निर्णय स्वतःलाच घ्यावे लागतात. आणि समोर आयुष्याचे 2 रस्ते आहेत. बरोबर. एक जो महान यशाकडे म्हणजे ग्रेट सक्सेसकडे नेतो आणि दुसरा अंधारमय रस्ता म्हणजे डार्कन्ड रोड जो तीव्र दुःखाकडे नेतो. ज्याला कवितेत ग्रेट डिस्ट्रेस असं म्हटलंय. पण इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. थोडासा विरुद्ध विचार करूया. विचारा ना. एखाद्या किशोरवयीन मुलाने घेतलेला चुकीचा निर्णय, म्हणजे समजा त्याने अभ्यास बुडवला किंवा चुकीच्या मित्रांसोबत वेळ घालवला, तर त्यासाठी अंधारमय रस्ता आणि तीव्र दुःख असे शब्द वापरणं खूपच नाट्यमय किंवा ड्रामॅटिक वाटत नाही का? म्हणजे शेवटी ती लहान मुलं आहेत, चुका तर होणारच. हे एखाद्या चित्रपटातील खलनायकाच्या रस्त्यासारखं वाटते मला तरी. खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर प्रौढ व्यक्तीच्या दृष्टिकोनातून हे नक्कीच थोडं नाट्यमय वाटू शकतं, कारण आपण आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेले असतात. हो, आपल्याला सवय असते. पण एका 15-16 वर्षांच्या मुलांच्या मानसिकतेतून विचार करा. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही अंतिम असते, म्हणजे ॲब्सोल्यूट. हो, ॲब्सोल्यूट. त्यांना वाटतं की आज घेतलेला एक चुकीचा निर्णय त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर कवीचा दृष्टिकोनही अत्यंत वास्तववादी आहे. तो कसा काय? कारण डार्कन्ड रोड म्हणजे फक्त एखादा मोठा गुन्हा करणं नव्हे, तो असा रस्ता आहे जिथे अज्ञानाचा अंधार आहे, जिथे चुकीच्या सवयी आहेत. अच्छा, म्हणजे छोट्या सवयी? हो, एखादी छोटी चुकीची सवय जसं की वेळ वाया घालवणं, खोटे बोलणं, ही हळूहळू कशी एका मोठ्या संकटात बदलते हे आपण पाहतोच. याच रस्त्याचा परिणाम म्हणून डिस्ट्रेस हा शब्द वापरलाय. डिस्ट्रेस म्हणजे नेमका काय अर्थ घ्यायचा इथे? डिस्ट्रेस म्हणजे तीव्र दुःख, मोठी चिंता आणि मनस्ताप. कवी इथे हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की किशोरवयीन वयात घेतलेला एक चुकीचा निर्णय, जरी तो त्यावेळी लहान वाटत असला तरी तो भविष्यात आयुष्यभर मनस्ताप देऊ शकतो. बापरे, हा तर स्नोबॉल इफेक्ट झाला. अगदी तोच. हा स्नोबॉल इफेक्टच आहे. हे खरंच विचार करायला लावणारा आहे. म्हणजे लहान वाटणाऱ्या चुकांचा डोंगर कसा उभा राहतो याची जाणीव त्या मुलाला आहे. आणि या ओळी वाचताना मला आणखी एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं. कोणती गोष्ट? ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड या ओळीत ड या ध्वनीची पुनरावृत्ती खूप वेळा झालीय. डाऊन आणि डार्कन्ड यात काही विशिष्ट भाषिक अलंकार आहे का? अगदी बरोबर ओळखलत. याला ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार म्हणतात. जेव्हा एकाच ध्वनीची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा हा अलंकार वापरला जातो. पण कवीने इथे ड ध्वनीच का वापरला असेल असं वाटतंय तुम्हाला? कदाचित यमक जुळवायला. नाही. ड हा उच्चारताना एक प्रकारचा जड आणि धडधडणारा आवाज निर्माण करतो. अच्छा, हेवी साऊंड. हो, तो अंधारमय रस्त्याची भीती, त्याचं जडत्व आणि त्यातील धोका श्रोत्यांच्या मनात नकळतपणे निर्माण करतो. अरे वा, हे तर खूपच डीप आहे. आणि तसंच पुढे कवितेत दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट या ओळीत ल या ध्वनीची पुनरावृत्ती लाईफ आणि लिव्ड मध्ये दिसून येते. ल हा ध्वनी खूप शांत वाटतो. बरोबर. ल हा ध्वनी अतिशय मवाळ आणि प्रवाही आहे, जो एका चांगल्या प्रवाही आयुष्याचं प्रतीक आहे. हा दृष्टिकोन माझा यापूर्वी कधीच नव्हता. म्हणजे कवितेतील भाषिक अलंकार हे केवळ व्याकरणाचा भाग नसून ते एखाद्या चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक आणि लाइटिंग सारखं काम करतात. क्या बात आहे. अगदी अचूक तुलना केलीत. म्हणजे कलाकार काहीही बोलण्यापूर्वीच तिथला प्रकाश आणि संगीत तुम्हाला आतून सांगतं की तुम्हाला कसं वाटायला हवं, आनंदी की उदास. अगदी तंतोतंत. हे रूपक आणि अलंकार म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच
कवितेचा अर्थ आपल्या अवचेतन मनापर्यंत म्हणजे सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचवतात. याच संदर्भात कवितेत रोड ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याचा रस्ता हे एक उत्तम मेटाफॉर किंवा रूपकलंकार वापरला आहे. मेटाफोर म्हणजे जिथे लाईक किंवा ॲज वापरत नाही तीच तुलना ना? हो, जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या गोष्टींची थेट तुलना करतो आणि ती तुलना करताना लाईक किंवा ॲज हे शब्द वापरत नाही, तेव्हा तिथे मेटाफर असतो. इथे कवीनं आयुष्य आणि रस्ता यांची थेट सांगड घातली आहे. म्हणजे आयुष्याला एक प्रवास मानला आहे. अगदी बरोबर, ज्यामुळे प्रवास, वळणे, रस्ते, निर्णय या सर्व संकल्पना आपोआप स्पष्ट होतात. क्या बात आहे. आता आपण पुढच्या कडव्यांकडे वळूया, जिथे हा आंतरिक संघर्ष अधिक गडद होतो. हो, तिसरं आणि चौथं कडवं. साधारणपणे समाजात किशोरवयीन मुलांना काय उपदेश दिला जातो? चांगले मार्क्स मिळवा, रात्रंदिवस अभ्यास करा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा. हो, नेहमीचाच रेटा असतो हा. पण ही कविता तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यात एका पूर्णपणे वेगळ्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. कवी देवाकडे प्रार्थना करतोय की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. म्हणजे त्याला फक्त अभ्यासात यश नकोय, तर योग्य गोष्टीसाठी खंबीरपणे उभं राहण्याची ताकद हवी आहे. आणि पुढे तो चक्क शारीरिक तंदुरुस्ती आणि मोहाविरुद्ध लढण्याबद्दल बोलतोय. आणि हाच या कवितेचा खरा गाभा आहे. इथे कवी मोहाला म्हणजे टेम्पटेशनला ठामपणे नाही म्हणण्याची ताकद मागत आहे. टेम्पटेशन. हो, टेम्पटेशन म्हणजे एखादी वाईट किंवा चुकीची गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. आजच्या काळात किशोरवयीन मुलांसमोर कितीतरी मोह आहेत. हो, म्हणजे मोबाईलचं व्यसन, सोशल मीडियाचा अतिवापर, चुकीच्या मित्रांची संगत, जंक फूड खाण्याची सवय, हे मोह सुरुवातीला खूप आकर्षक आणि आनंददायी वाटतात. नक्कीच. पण त्या मुलाला याची जाणीव आहे की जर तो या मोहांना बळी पडला तर तो त्याचं शरीर आणि मन स्वच्छ ठेवू शकणार नाही. म्हणून तो प्रार्थना करतो की दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. अगदी बरोबर. त्याला समजलं आहे की मानसिक ताकद ही शारीरिक तंदुरुस्तीशी जोडलेली आहे. क्षणिक आनंद देणाऱ्या निवडी टाळून दीर्घकालीन आरोग्यासाठी प्रार्थना करणं ही गोष्ट त्या किशोरवयीन मुलाच्या प्रचंड प्रगल्भतेचं म्हणजे मॅच्युरिटीचं लक्षण आहे. खरंच, या कवितेने माझा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. आपण नेहमी मुलांवर फक्त शैक्षणिक यशाचं ओझं टाकतो, पण ही कविता शारीरिक आणि मानसिक लवचिकतेला म्हणजे रिझिलियन्सला प्राधान्य देते. होय. मी आणखी एका तांत्रिक गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो. कवितेची रचना पाहिली तर ती अतिशय साधी आहे. सांगा पाहू कशी. पहिल्या कडव्यात एंडिंग जसे आहेत बिगिनिंग्स, मेक, चूज, टेक. इथे फक्त मेक आणि टेक हे शब्द एकमेकांशी यमक जोडवतात. बरोबर. म्हणजे याची यमक योजना, ज्याला आपण राईम स्कीम म्हणतो, ती ABCB अशी आहे. इतका सखोल अर्थ मांडणाऱ्या कवितेसाठी इतकी साधी यमक योजना का निवडली असेल? हा खूपच बारकाईने केलेला विचार आहे. म्हणजे कवीने आणखी काही गुंतागुंतीची रचना का वापरली नाही? हे लहान मुलांच्या कवितांमध्ये किंवा भजनांमध्ये वापरली जाते. ही रचना कवितेला एक प्रकारची साधी, तालावर म्हणता येण्याजोगी लय देते. म्हणजे चांट लाईक क्वालिटी. हो. जेव्हा एखादी व्यक्ती देवापुढे उभी असते आणि प्रार्थना करत असते, तेव्हा ती भाषा गुंतागुंतीची किंवा दिखाऊन असते. ती अगदी प्रामाणिक, निरागस आणि थेट असते. हे मला आत्ता समजलं. ही ABCB रचना त्या किशोरवयीन मुलाचा प्रामाणिकपणा आणि मनाचा निर्मळपणा अधोरेखित करते. हे अत्यंत तर्कशुद्ध आहे. आणि याच संदर्भात मला एका ओळीच्या व्याकरणाबद्दल थोडी शंका वाटली होती. काय शंका? कवी पहिल्या कडव्यात म्हणतो, डिसिजन्स आय मस्ट मेक. साधारण इंग्रजी बोलताना आपण आय मस्ट मेक डिसिजन्स असं म्हणतो ना? हो, तसंच म्हणतो. मग इथे शब्दांचा क्रम का बदलला आहे? याला इंग्रजी साहित्यात इन्व्हर्जन म्हणतात, व्युत्क्रम अलंकार. अच्छा. या अलंकारात कवितेची लय किंवा यमक जुळवण्यासाठी आणि एखाद्या विशिष्ट शब्दावर अधिक भर देण्यासाठी शब्दांचा नेहमीचा व्याकरणाचा क्रम जाणीवपूर्वक बदलला जातो. म्हणजे कवीला डिसिजन्स या शब्दावर भर द्यायचा आहे? अगदी बरोबर. आयुष्यातील तो क्षण जिथे निर्णय घेणं अपरिहार्य आहे त्याचं गांभीर्य दाखवण्यासाठी डिसिजन्स हा शब्द वाक्याच्या अगदी सुरुवातीला आणून कवीने या इन्व्हर्जनचा अत्यंत खुबीने वापर केला आहे. बापरे, एक छोटासा बदल किती मोठा अर्थ निर्माण करतो. आता आपण या पाठाच्या एक अशा भागाकडे वळूया जो सुरुवातीला मला थोडा वेगळा किंवा आउट ऑफ सिलेबस वाटला होता. कोणता भाग?
पाठातील इंग्रजी कार्यशाळा म्हणजे इंग्लिश वर्कशॉप या भागात विद्यार्थ्यांना एका यशस्वी किशोरवयीन मुलाची किंवा मुलीची मुलाखत घेण्याचे नियोजन करायला सांगितलं आहे. प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू, बरोबर. एकीकडे आपण एका भावनिक कवितेचं विश्लेषण करत आहोत आणि दुसरीकडे अचानक मुलाखतीचं व्यावहारिक नियोजन. हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी कशी जोडले गेले आहेत? हा, वरवर पाहता मोठा बदल वाटू शकतो, पण खरं तर हा या पाठाचा सर्वात सुंदर भाग आहे. तो कसा? तुम्ही लक्ष देऊन पाहिलत तर कवितेत तो किशोरवयीन मुलगा देवाकडे काय मागतोय, तो स्पष्ट दृष्टी आणि योग्य विचार करण्याची ताकद मागतोय. म्हणजे क्लॅरिटी ऑफ थॉट. हो, आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नांची रचना करता ना, तेव्हा तुम्हाला नेमकी याच स्पष्टतेची आणि तार्किक बुद्धीची गरज असते. बरोबर आहे. मुलाखतीचं नियोजन करणं ही एक अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. त्याचा एक विशिष्ट फॉर्मॅट असतो. जसं की मुलाखत देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं नाव, विषय, ठिकाण, तारीख आणि वेळ. हो, आणि मुलाखतीचे प्रश्न तयार करण्याचेही काही नियम तिथे दिले आहेत. म्हणजे मुलाखत घेताना केवळ हो किंवा नाही मध्ये उत्तरे मिळतील असे प्रश्न विचारून चालत नाही, बरोबर? अगदी बरोबर. तुम्हाला WH प्रश्नांचा म्हणजे व्हॉट, वाय, हाऊ यांचा योग्य समतोल साधावा लागतो, जेणेकरून समोरची व्यक्ती मोकळेपणाने बोलेल. थोडी योग्य पार्श्वभूमी द्यावी लागते. हो, ज्यामुळे संवाद नैसर्गिक प्रवाहासारखा पुढे जातो. अत्यंत खाजगी किंवा असभ्य भाषेचा वापर टाळायचा असतो. आणि मुख्य दुवा असा आहे, जेव्हा एखादा विद्यार्थी एखाद्या यशस्वी किशोरवयीन मुलाची मुलाखत घेतो, तेव्हा त्यातून त्याला हेच समजतं की त्या यशस्वी मुलाने त्याच्या आयुष्यातील डार्कन रोड आणि टेम्पटेशन्स यांना कसं टाळलं. अरे वा, ती मुलाखत म्हणजे या कवितेचं जिवंत आणि चालतं बोलतं उदाहरणच असतं तर? अगदी तसंच. म्हणजे कवितेतील वैचारिक स्पष्टता आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात व्यावहारिक कौशल्य वापरण्यासाठी तयार करते. कवितेत जो रस्ता निवडायचा आहे तो रस्ता ज्यांनी आधीच यशस्वीपणे पार केला आहे त्यांच्याकडनं शिकण्याची ही संधी आहे. बरोबर. आजच्या या सखोल चर्चेतून आपण खरोखरच एका कल्पनेच्या जगातून वास्तवाच्या जगापर्यंतचा प्रवास केला आहे. जे मोर्सच्या ए टीनेजर्स प्रेयरमधून आपण निर्णय प्रक्रियेचं गांभीर्य समजून घेतलं. नवीन शब्दांचे सखोल अर्थही पाहिले. हो, जसं की डिस्ट्रेस म्हणजे तीव्र मनस्ताप आणि टेम्पटेशन म्हणजे वाईट गोष्टींकडे ओढणारा मोह. आपण अपॉस्ट्रोफी, एलिट्रेशन, मेटाफर आणि इन्व्हर्शन सारखे भाषिक अलंकार पाहिले. जे केवळ वाक्यरचना नसून कवितेचं बॅकग्राऊंड म्युझिक कसं असतं हे आपण जाणलं. आणि सर्वात शेवटी मुलाखत नियोजनाच्या माध्यमातनं हे सर्व ज्ञान व्यावहारिक जगात कसं उतरायचं हेही समजून घेतलं. आणि हे सर्व इतक्या सहजपणे समजून घेता आलं कारण या पाठाचं संकलन आणि मांडणी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. अगदी 100%. म्हणूनच या चर्चेच्या शेवटी मला पुन्हा एकदा या गोष्टीचा अत्यंत सन्मानपूर्वक उल्लेख करायचा आहे की या पाठातील सर्व मुद्दे, संकल्पना आणि कठीण शब्द विद्यार्थ्यांपर्यंत इतक्या प्रभावीपणे पोहोचावेत यासाठी आपण ज्या साहित्याचा संदर्भ घेतला ना, त्याचं इंग्रजीत संकलन व निर्मिती प्रसाद सुरेश वैद्य, विवेकानंद विद्यालय, चोपडा, जिल्हा जळगाव यांनी केली आहे. अशा शिक्षकांच्या मेहनतीमुळेच साहित्यातील सौंदर्य विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत खऱ्या अर्थाने पोचतं. पण आजच्या चर्चेचा समारोप एका अशा मुद्द्यावर करूया जो मला वैयक्तिकरित्या खूप विचार करायला लावणारा वाटला. कोणता मुद्दा? पाठाच्या कार्यशाळेतील अगदी शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या सभोवतालच्या परिसरात, मग ते आपलं कुटुंब असो, मित्रमंडळी असोत किंवा शेजारी असोत, अशा किशोरवयीन मुलांचा शोध घ्या ज्यांनी काहीतरी असाधारण कामगिरी केली आहे. हा खरोखरच डोळे उघडणारा प्रश्न आहे. आपण नेहमी यशाची उदाहरणे शोधण्यासाठी टीव्ही चॅनल्स बघतो किंवा इंटरनेटवर महान लोकांच्या चरित्रांचा शोध घेतो. हो ना, आपण नेहमी आभाळात पाहतो. पण विचार करा, कवितेतील तो किशोरवयीन मुलगा ज्या मार्गदर्शनासाठी आणि योग्य रस्ता निवडण्याच्या ताकदीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे, ते मार्गदर्शन कदाचित आकाशातून न येता आपल्या अगदी आजूबाजूला असलेल्या आणि रोजच्या जीवनात यशस्वी ठरलेल्या सामान्य मुलांचे निरीक्षण करण्यातूनच आपल्याला मिळू शकेल. अगदी खरंय. आपल्याच वर्गात शेवटच्या बाकावर बसणारा एखादा विद्यार्थी असा असू शकतो ज्याने अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत अनेक मोहांवर मात करून यशाचा रस्ता निवडला आहे. फक्त आपली दृष्टी तितकी स्पष्ट असायला हवी. खऱ्या आयुष्यातील हे हिरो आपल्या अवतीभोवतीच वावरत आहेत. हो, आणि यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत तुमचे निर्णय विचारपूर्वक घ्या आणि स्वतःची काळजी घ्या.